दुपारच्या 100 बातम्या या बुलेटिनला सुरुवात करतोय। मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता ओबीसी समाजाकडून मुंबईमध्ये महामोर्चा काढला जाणार आहे। दसऱ्यानंतर ओबीसी संघटनांकडून मुंबईत मोर्चाचं आयोजन करण्यात येणार असल्याचं माहिती समोर येते। बीडच्या गेवराई तालुक्यातील शिंगारवाडी फाटा इथं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या सभेच्या बॅनरवर समाजकंटकांकडून काळं फासण्यात आलं। ओबीसी समाज बांधवांकडून या संदर्भात संताप व्यक्त केला जातोय। मराठा समाजाच्या ओबीसीतील समावेशाबाबत आता ओबीसी समाज आक्रमक झालाय। ऑक्टोबर महिन्यामध्ये नागपुरात या संदर्भात मोर्चा निघणार आहे। मोर्चा संदर्भातील जनजागृती करता चंद्रपुरामध्ये ओबीसी सेवा संघांनी बैठक घेतली। मराठा समाजाच्या झुंडशाहीचा निकरानं विरोध करण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला। मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळावं याकरता राज्य सरकारनं हैदराबाद गेझेटियर आणि सातारा गेझेटियरच्या आधारे काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या 2 जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्या आहेत। ही अधिसूचना पूर्णपणे बेकायदा असल्यानं ती रद्द करावी अशी विनंती या याचिकांद्वारे करण्यात आली आहे। राज आणि उद्धव ठाकरेंच्या झालेल्या बैठकीनंतर दोन्ही पक्षांमध्ये बैठकांचं सत्र सुरूच आहे। शिवसेना उबाठाच्या मुंबईतील आमदार आणि खासदारांची उद्या मातोश्रीवर 11 वाजता बैठक होणार आहे आणि त्यानंतर शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची 1 वाजता बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। डॉक्टर चिंतामणराव देशमुख शहर सभागृहाचं अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। यावेळी खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत। बहुचर्चित कथित फोन टॅपिंग प्रकरणी कोर्टाच्या निर्णयामुळे काँग्रेस नेते नाना पटोलेंना मोठा धक्का बसला आहे। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या विरुद्धचा नाना पटोलेंचा मानहानीचा दावा रद्द करण्यात आलाय। वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयानं मानहानीचा दावा अवैध ठरवलाय आणि रद्द केलाय। दादरच्या शिवतीर्थावर शिवसेनेचाच आवाज घुमणार आहे। महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असलेला शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी 2 ऑक्टोबरला मोठ्या दिमाखात शिवतीर्थावर होणार आहे। मुंबई महानगरपालिकेनं या मेळाव्याला परवानगी दिलेली आहे। शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे। शिवसेना शिंदे गटानं आपली स्वतंत्र ताकद दाखवत मुंबई महापालिकेकरता कार्यकारी समिती जाहीर केलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेकरता स्वतंत्र अशी 21 जणांची कार्यकारी समिती जाहीर झाली आहे। जळगावमध्ये डीपीडीसीच्या बैठकीमध्ये आमदार मंगेश चव्हाण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकानं एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप केला होता। मंगेश चव्हाण यांचा हा आरोप होता। त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं। मंगेश चव्हाण ठिय्या आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत। दरम्यान चव्हाण यांचा त्यांच्याच गृहमंत्र्यांवर विश्वास नाहीये का अशी टीका माजी खासदार उमेश पाटलांनी केली। दहिसर टोल नाका स्थलांतरित करण्यात येणार असून आता असलेल्या ठिकाणाहून 2 किलोमीटर अंतरावरील वर्सोवा पुलावरील नर्सरीजवळ दिवाळीपूर्वी हा टोल नाका स्थलांतरित करण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। नवी मुंबईत पुन्हा एकदा लोकल प्रवाशांसाठी सीटमध्ये हाणामारी झाली आहे। हार्बर मार्गावरील पनवेल सीएसएमटी लोकलमध्ये सानपाडा स्टेशन दरम्यान हाणामारी झाली। सहप्रवाशांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं परिस्थिती नियंत्रणात आली। सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय। शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय। शेळगी या भागामध्ये परिस्थिती गंभीर झालेली आहे। ड्रोन कॅमेऱ्यात ती दृश्य कैद झालेली आहे। सोलापूर शहरातील दहिटणे इथल्या ओढा ओव्हरफ्लो झाला, त्यामुळे शेळगी इथल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। कुमारस्वामी नगरातील 1,500 ते 2,000 घरांना फटका बसला। घरगुती साहित्य, अन्नधान्य पाण्यात वाहून गेलं। सोलापुरात दमदार पावसामुळे अनेक भागात पाणी शिरलं। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी पाणी शिरलेल्या भागात पाहणी केली। पाणी शिरल्यानं शाळांना सुट्या देण्यात आल्या। सोलापूर शहरात मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय। सोलापुरातील सखल भागात पाणी शिरलंय। शहरातील जुना विडी घरकुल परिसर असा अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। जनजीवन विस्कळीत झालंय। सोलापूर शहरात दमदार पावसामुळे सोलापूर धुळे महामार्ग पाण्याखाली गेलाय। सोलापूर तुळजापूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली। सोलापूर धुळे महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या। सोलापूर ते होडगी रस्ता बंद करून होडगी सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। रोडवरील कठड्यांचं बांधकामही वाहून गेल्यानं वाहतूक ठप्प झालेली आहे। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय। अनेक नदी नाले तुडुंब भरले तर वागदरी ते शिरशी या गावाला जोडणारी वाहतूकही पूर्णपणे बंद झाली आहे। बोरी नदीच्या पुलावर 3 ते 4 फुटापर्यंत पाणी आले। नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।
सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील किनी परिसरामध्ये दमदार पाऊस झाला। किनी परिसरातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। बंधारे आणि पूल पाण्याखाली गेले। अनेक शेतात पाणी भरलं। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील वाघदरी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। मुसळधार पावसाने शिरवळवाडी साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला। याटा या परिसरातील शेतीला मोठा फटका बसला। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फळबागांनी लागवड केली, मात्र यावर्षी फुलं आणि फळं धारणेच्या वेळेस सतत अति मुसळधार पाऊस पडत होता। त्यामुळे सीताफळ झाडांची 70% सीताफळं खाली गळून पडली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय। पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक घटली आहे। 1572 क्युसेक पाणी येत असल्यानं धरणाचे मुख्य 27 पैकी 18 दरवाजे बंद करण्यात आले, तर 21 दिवसांनंतर जायकवाडीतून विसर्ग बंद करण्यात आला। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावं या मागणीकरता सिल्लोडच्या सोयगावात बंजारा समाजानं मोर्चा काढला। जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचल्यावर निवेदन देण्यात आलं। साताऱ्याच्या कराडमध्ये ईद ए मिलाद मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवांकडून भव्य रॅली काढण्यात आली। कराड शहरातील मुख्य बाजारपेठ रस्त्यावर मुंबई दर्गा मोहल्ला या परिसरात मुस्लिम बांधवांकडून हिरवे ध्वज आणि वेगवेगळ्या मशिदींच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या। परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाला यावर्षी 55 नवीन बसेस देण्यात आल्यात, मात्र गेल्या 2 वर्षात 130 एसटी बसेस भंगारात काढण्यात आल्यात। त्यामुळे सिंधुदुर्ग विभागाला एसटी बसेसची कमतरता जाणवते। अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये एकलव्य संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। नागरिकांच्या विविध मागण्यांसंदर्भात हा मोर्चा काढण्यात आला। नागरिकांच्या वतीनं तहसीलदारांना विविध मागण्यांचं निवेदन देत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली। बीडच्या गेवराईमध्ये नवविवाहितेचा मृतदेह आढळून आला होता। सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्यांच्या लोकांनी केला होता। दरम्यान या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी मृत विवाहितेच्या आईवडिलांनी केली आहे। सांगली जिल्ह्यातील वाटेगावमधील दरा परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन झालं। परिसरात भीती निर्माण झाली। रात्रीच्या वेळी लोडशेडिंगमुळे रस्त्यावर लाईट नसल्यानं नागरिक अधिकच भयभीत झाले। त्यामुळे वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येते। धाराशिव जिल्ह्याला अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसलाय। धाराशिवच्या 23 मंडळांमधील 2 लाख हेक्टरपर्यंत शेतीचं नुकसान झालंय। पंचनामे पूर्ण झाल्यावर शासनाकडे मदतीकरता प्रस्ताव पाठवला जाणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। मालवणच्या समुद्राच्या भरतीच्या पाण्यात रापणसह होडी वाहून गेली। यामुळे 8 लाखांचं नुकसान झालं। ऐन हंगामात 40 मच्छीमार कुटुंबीय अडचणीत आले। श्रावण ते गणेशोत्सवामधील भाजीपाल्याची स्वस्ताई पितृपंधरवड्यानं संपुष्टात आणली। बाजारभाव वाढायला सुरुवात झाली। किरकोळ बाजारामध्ये वाटाणा 160 ते 200 रुपये किलो दरानं, तर गवारही 120 ते 160 रुपये किलो दरानं विकली जाते। राज्य सरकारनं हमीभावानं 20 लाख टन सोयाबीन खरेदीला परवानगी देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे। प्रत्यक्षात 15 लाख टन खरेदीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे, पण केंद्रानं मंजुरी दिली तरीही सद्यस्थितीत 15 लाख टन सोयाबीन खरेदी करण्याची राज्याची क्षमता नाही। गतवर्षीचा अनुभव पाहता हमीभावानं सोयाबीन खरेदीचे मोठे आव्हान राज्यासमोर आहे। मराठा समाजापाठोपाठ तुळजापुरामध्ये बंजारा समाज एकवटलाय। मराठा समाजाच्या निर्णयाप्रमाणेच आमचाही निर्णय घ्या। फडणवीसांनी एसी प्रवर्गात समावेश करण्याचं आश्वासन पाळावं अशी मागणी बंजारा समाजानं केली। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील तांबवे गावासह पंचक्रोशीचं ग्रामदैवत असलेल्या श्री भैरवनाथ देवाची पालखी गावागावात जात असते। त्यानिमित्त प्रत्येक गाववाड्यामध्ये वाजत गाजत पालखीचं स्वागत करण्यात आलंय। घटस्थापनेला भैरवनाथ देव पाठरवाडी डोंगरावर मंदिरात जातो, तिथेच वर्षभर मंदिरात थांबतो। जळगावमध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या नेतृत्वाखाली बौद्ध बांधवांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शनं केली। बिहारमधील महाबोधी बौद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी आंदोलकांनी केली। शेतकऱ्यांकरता खरीप हंगाम 2025 साठी ई पीक पाहणीची प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरू झाली आहे। त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात 33% क्षेत्राची ई पीक पाहणी पूर्ण झाली आहे। त्यामुळे आता कृषी योजनांचा लाभ घेण्याकरता शेतकऱ्यांकडे 5 दिवसांचा कालावधी आहे। पुण्याच्या औंध परिसरामध्ये टोळक्यानं धुमाकूळ घातला। आम्ही इथले भाई आहोत असं म्हणत टोळक्यानं दुकानदाराला मारहाण केली। अल्पवयीन आरोपींनी दहशत पसरवण्याकरता दुकानाचीही तोडफोड केली। या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे।
सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोव्यात कत्तलीकरता जाणाऱ्या गुरांची तस्करी रोखत संबंधितांना बांदा पोलिसांच्या ताब्यात दिलं। पाठलाग करत गोवंश वाहतूक करणारी ही गाडी गोरक्षकांनी रोखली। यामध्ये स्थानिक व्यापारीही होते, त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी बजरंग दलानं केली। पुण्याच्या राजगड तालुक्यातील बोरावळे गावात रानडुक्कर शिकार प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 7 जणांना वन विभागाकडून अटक करण्यात आली आहे। कोल्हापुरातील मनोरमा कॉलनीमध्ये गॅसचा स्फोट झाला। घरातील 3घांचा मृत्यू झाला। या प्रकरणी गॅस कंपनीचा ठेकेदार आणि अभियंत्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला। कुडाळ पोलिसांनी गोवा बनावट दारू वाहतुकीवर धडक कारवाई केली आहे। बनावट दारूसह 2 कारवर कारवाई करण्यात आली। 10,92,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील काजळी गावामध्ये बाबन साळगावकर यांच्या नर्सरीतल्या राहत्या घरी चोरी झाली। चोरट्यानं घरातील फ्रिज, इन्व्हर्टर आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्या। 3 कपाटं फोडून सोनं आणि तांब्याची भांडी ही चोरली। नागपुरामध्ये व्यापारी राजू दीपानी यांच्यावर भर रस्त्यात दरोडेखोरांनी गोळीबार केला। 50 लाख रुपये लुटले। सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध सुरू केलाय। बीड जिल्ह्यातील 13 पर्यटक नेपाळमध्ये अडकले होते। यापैकी 11 जण भारताच्या हद्दीत गोरखपूरमध्ये पोहोचले आहेत। 2 पर्यटक हे काठमांडू इथं एका हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत। जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात आहे। नेपाळ एअरपोर्टवर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। आम्ही मुंबईकरता निघत आहोत, संध्याकाळपर्यंत मुंबईला पोहोचू, असा व्हिडिओ नेपाळमध्ये अडकलेले बीडमधले पर्यटक प्रवीण मिटकरी यांनी दिला आहे। नेपाळमधून आपल्या मायदेशी परतण्याकरता एअरपोर्टवर प्रचंड गर्दी आहे, अशी माहितीही त्यांनी दिली। नेपाळमध्ये फिरायला गेलेले अकोल्यातले 10 जण तिथे अडकले, अशी माहिती समोर आली। यातील 5 जण पोखरा या परिसरात एका हॉटेलमध्ये सुरक्षित होते। उर्वरित 5 जण काठमांडू इथल्या हॉटेलमध्ये आहेत। हे 10ही जण सुरक्षित असल्याची माहिती अकोला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली। नेपाळमध्ये पुण्याचे नागरिक अडकले। 23 जणांचा ग्रुप नेपाळच्या काठमांडूमध्ये अडकला। भारतात येणारे विमानसेवा रद्द झाल्यामुळे नागरिक नेपाळमध्ये अडकले। 23 पैकी 21 जण ज्येष्ठ नागरिक आहेत। बेरोजगारांची वाढलेली संख्या, घरघर लागलेली अर्थव्यवस्था तसंच समाज माध्यमांवर घातलेली बंदी अशा अनेक समस्यांमुळे असंतोषाचा स्फोट होऊन सध्या धगधगणाऱ्या नेपाळमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबवण्याकरता लष्करानं देशभरामध्ये संचारबंदी लागू केली। पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी लष्करानं ही कारवाई केली। हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयामुळे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून OBC आरक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झालाय। या पार्श्वभूमीवर नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निकालाचं अवलोकन केलं असता मराठा आरक्षणाच्या GR-नंतर MPSCचा कट ऑफ घसरला असं बघायला मिळतंय। जागतिक अस्थिरतेमुळे सोनं आणि चांदीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे। त्यांच्या किमती नव्या उच्चांकावर पोहोचल्यात। गेल्या एका वर्षात सोन्याच्या किमतीत तब्बल 44%, चांदीच्या किमतीत 45% वाढ झाली आहे। 6 महिन्यांमध्ये सोनं आणि चांदीच्या दरात अनुक्रमे 26% आणि 29% इतकी प्रचंड वाढ झालेली आहे। सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीमध्ये ला निनाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मात्र ही प्रणाली तटस्थ असल्यानं त्याचा फारसा परिणाम जाणवणार नसल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे। याचबरोबर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवासही येत्या 2-3 आठवड्यांमध्ये सुरू होईल। त्यामुळे या ला निनाचा पावसावरही फारसा परिणाम होणार नाहीये। अटल सेतूवर MTHL मोठ्या प्रमाणावर ओव्हर स्पीडिंग सुरू आहे। मात्र संबंधितांना कोणतंही चालान जारी झालेलं नाही। एकूणच यामुळे वाहतूक व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। बोरिवली इथल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्राकरता झोनल मास्टर प्लॅन तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। महापालिकेनं त्याकरता नागरिकांना हरकती व सूचना नोंदवण्याचं आवाहन केलं आहे। महापालिकेच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू झाली असून पालिकेकडे आलेल्या 488 सूचना हरकतींवर पहिली सुनावणी पार पडली। यात प्रभाग रचनेकरता झालेल्या पहिल्या सुनावणीमध्ये 189 हरकतींवर सुनावणी झाली। नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची चौकशी करण्याचे आदेश रद्द करण्यात आले। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला दिलासा मिळाला आहे। पश्चिम रेल्वे प्रशासनानं सगळ्या स्टॉलधारकांना 30 सप्टेंबरपूर्वी अग्निसुरक्षा प्रमाणपत्र घेणं बंधनकारक केलं आहे। या मुदतीत प्रमाणपत्र न घेतल्यास संबंधित स्टॉलचा वीज पुरवठा खंडित केला जाईल, असा इशारा प्रशासनानं दिला आहे। मध्य रेल्वेनं एप्रिल ते ऑगस्ट या 8 महिन्यांच्या कालावधीमध्ये 17,19,000 विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली।
या फुकट्या प्रवाशांकडून 100 कोटी 50 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. ऑगस्ट महिन्यामध्ये 2,76,000 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई केली जाणार आहे. शिष्यवृत्तीचा लाभ अधिकाधिक गुणवंत विद्यार्थ्यांना व्हावा याकरता विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्याकरता सारथीच्या बरोबरच आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून ही शिष्यवृत्ती देण्याकरता प्रयत्न सुरू आहेत. 11वी प्रवेशाकरता विशेष अंतिम फेरीचं वेळापत्रक जारी करण्यात आलं. 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान ही फेरी पार पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशाकरता मुदतवाढ मिळाली आहे. एक महत्त्वाची बातमी आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर खळबळ उडाली आहे. कला केंद्रातील एका नर्तिकेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असा आरोप करण्यात येतोय. तर ही आत्महत्या नसून घातपात आहे असा संशय बर्गे यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केलाय. या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड हिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नर्तिकेचा नाद कोणी केला घात? माजी उपसरपंचांची आत्महत्या की हत्या? नर्तिका पोलिसांच्या ताब्यात. पूजा गायकवाड, वय वर्ष 21. धाराशिवच्या एका कला केंद्रातील या नर्तिकेचे गेल्या 1.5 वर्षांपासून गेवराईचे माजी सरपंच गोविंद बर्गे यांच्याशी प्रेमसंबंध होते. विवाहित गोविंद यांना 2 मुलं आहेत. पण पूजाच्या प्रेमात ते बुडाले होते. गेल्या 1.5 वर्षात गोविंद यांनी पूजाला सोन्या चांदीचे दागिने केले. 2.25 लाखांचा मोबाईल घेऊन दिला. वेळोवेळी पैसे पुरवले. पण पूजाला आता त्यांचं नवं घर हवं होतं. गेवराईतील नवं घर आपल्या नावावर करून द्या असा तगादा तिने त्यांच्या मागे लावला होता. हे घर न मिळाल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी तिने दिली होती. पूजाच्या ब्लॅकमेलिंगने गोविंद तणावात होते. तिच्याशी संपर्क करू पाहत होते. पण गेल्या काही दिवसांपासून तिने संपर्क तोडला होता. अखेर मंगळवारी सकाळी तिच्या घरासमोर कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. गोविंद यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचं समोर आलंय. तिने या महिन्याच्या इसमास 1.5 वर्षापासून प्रेमसंबंध निर्माण केले होते. त्यातूनच त्याच्याकडून बरेच पैसे वगैरे घेतले होते. सोबतच आणखीन जमीन स्वतःच्या नावावर करून देण्यासाठी, बंगला नावावर करून देण्यासाठी तगादा लावत होती. आणि हे पैसे जमीन नावावर करून नाही दिली तर मी आणखीन बलात्काराचा गुन्हा दाखल करेल, तुझी बदनामी करेल अशीही नातेवाईकांनी तक्रार दिली आहे. त्या अनुषंगाने त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर इकडे गोविंद यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केलाय. तिचं नाव प्राथमिक माहिती आहे की पूजा गायकवाड असं नाव आहे तिचं. तिच्या कुटुंबाकडून आणि तिच्याकडून गोविंद बर्गे यांना पैशाची मागणी होत होती, ब्लॅकमेलिंग होत होती. त्या कारणामुळं ह्या घटना घडल्या असाव्यात असं आम्हाला वाटतं. सोबत एक पिस्तॉल देखील सापडले. पिस्टल तो माणूस गावचा उपसरपंच राहिलेला माणूस आहे. तो माणूस सोबत काठी बाळगू शकत नाही. एवढ्या सोजळ मानाचा माणूस होता. कुणाबद्दल आकस नाही, कधी द्वेष नाही. आणि तो माणूस पिस्टल घेऊन का फिरल? गोविंद यांच्या मेहुण्याने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पूजा गायकवाडला अटक केली आहे. तिच्या चौकशीतून आणखीन काही धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रीतम पंडितसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. ठाण्यामध्ये महायुतीत ठणठणाट सुरू झालाय. वनमंत्री आणि भाजप नेते गणेश नाईकांनी ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल असं थेट वक्तव्य केलं. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे. जे नालायक अधिकारी आम्हाला नको सांगणार आहे मी, आणि आमच्या आडवे येतील ना त्यांना आडवे करून आम्ही पुढे. वनमंत्री गणेश नाईकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. महापालिका निवडणूक जवळ आलेली असतानाच गणेश नाईकांनी ठाण्यातील सत्तेबाबत भाष्य केलंय. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत गणेश नाईकांनी आक्रमक भाषेत तिखट भाषण केलं. रस्त्यात अडवा आल्यास आडवे करू असा इशारा गणेश नाईकांनी मेळाव्यात दिला. नवी मुंबई महापालिकेत पक्षाला सत्ता मिळवून दिली, ठाण्यातही सत्ता मिळवून देऊ शकतो, पण त्यासाठी रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल. त्यासाठी तुम्ही तयार आहात का असा प्रश्न गणेश नाईकांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विचारला. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांना डिवचत गणेश नाईकांनी ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. त्यामुळे शिवसेनेच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. आता मोठे लोक काय बोलतात मला माहिती नाही. आम्ही कार्यकर्ते, खाली ग्राउंडवरती काम करणारे कार्यकर्ते काम करू तिथे आणि महायुतीची सत्ता आणू आणि महायुतीचा महापौर बसेल.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी मात्र गणेश नाईकांवरती संयमित प्रतिक्रिया देत अधिक बोलणं टाळलंय. तर महायुतीत वादंग निर्माण होण्याची चिन्ह दिसत असल्याने उत्साहित झालेल्या संजय राऊतांनी तर ठाणे, नवी मुंबईला नेपाळमधील क्रांतीसोबत जोडून टाकलं. रोज तुमच्या पक्षामध्ये फक्त तुमच्या आघाडीमध्ये आता कॅबिनेटला गँगवॉर व्हायचंच बाकी आहे. ठाण्यात तर होणारच आहे, नवी मुंबईत तर होणारच आहे. रिव्होल्युशन होणार आहे ठाणे आणि नवी मुंबईत. क्रांती ठाण्यात आणि नवी मुंबईमध्ये गणेश नाईक क्रांतीची मशाल घेऊन उभे आहेत. आम्हाला माहिती आहे काय होणार आहे. रिव्होल्युशन नेपाळ स्टाईल. संजय राऊतांनी गणेश नाईकांच्या हाती क्रांतीची मशालच देऊन टाकली. त्याचं कारणही तसंच आहे. ठाणे जिल्ह्यातील राजकारणात गणेश नाईकांचं वर्चस्व होतं. मात्र मागील एका दशकात एकनाथ शिंदे ठाण्यात मोठे नेते म्हणून प्रस्थापित झाले. त्यामुळे गणेश नाईक शिंदे यांच्यातील संघर्ष तीव्र झालाय. नवी मुंबईवर एक हाती वर्चस्व असलेले गणेश नाईक आणि ठाण्यामध्ये ताकद असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आधीपासूनच राजकीय संघर्ष सुरू होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना गणेश नाईक आघाडी सरकारमध्ये ठाण्याचे पालकमंत्री होते. तर आता एकनाथ शिंदे ठाण्याचे पालकमंत्री आहेत. एकसंध शिवसेनेत असताना एकनाथ शिंदेंचा नाईकांसोबत राजकीय संघर्ष होता. नंतरच्या काळात राजकीय समीकरणं बदलल्याने दोन्ही नेते महायुतीच्या छत्राखाली आले आहेत. अर्थात असं असलं तरी शिंदे आणि नाईकांमधील राजकीय सख्य काही निर्माण झालेलं नाही. त्याचाच प्रत्यय पुन्हा आलाय. परिणामी ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेची निवडणूक चुरशीची होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एक ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.